मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। काही वेळापूर्वी राज ठाकरे नागपूरमध्ये दाखल झालेत। पूर्व विदर्भातील आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यातून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। गोंदियानंतर भंडाऱ्यामध्ये त्यांचा रात्री मुक्काम असेल। यावेळी ते पक्ष निरीक्षक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात राज ठाकरे यांचा हा दौरा होत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे। राज ठाकरे यांच्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत देसाईने। भंडाऱ्यामध्ये राज ठाकरे हे पहिल्यांदाच येत आहे। बघू शकता भंडाऱ्यामध्ये त्यांच्या दौऱ्यानिमित्त सैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। भंडारा शहरात ठिकठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स लागण्यात आलेले आहे, बॅनर्स लावण्यात आलेले आहे, मनसेनेचे झेंडे इथे लावण्यात आलेले आहे आणि भंडारा शहर भगवामय करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता याच हॉटेल मीनामध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकारी, निरीक्षक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। इथे आढावा बैठक घेणार आहे आणि या हॉटेल परिसरामध्ये एका पद्धतीने इथे भगवामय वातावरण करण्यात आलेलं आहे। आल्यानंतर इथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मंत्र देतात, काय मोलाचं मार्गदर्शन करतात, याकडे आता सर्वच राजकीय पक्षाच्या भुवया उंचावल्या असून कार्यकर्त्यांचेही इकडे लक्ष लागल्याचं चित्र एकंदरीतच बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।